नमस्ते. आज मी फोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन B12 या दोघं गोष्टी एकाच वेळी चेक करणं गरजेचं का आहे. ज्यावेळेस फोलिक ॲसिडची डेफिशियन्सी बॉडीमध्ये आपल्याला ब्लड रिपोर्ट्समध्ये दिसून येते. कारण होतं कसं, जे रक्ताचे जे रिपोर्ट्स आहेत ते रक्ताचे रिपोर्ट्स आपल्यासमोर नॉर्मल दिसतात. ॲपरंटली ते नॉर्मल असतात. आपल्याला वाटतं हां ठीक आहे, रक्त आपण दुरुस्त केलं किंवा रक्ताची जी HBची जी लेवल आहे ती आणली समपातळीवर, जेवढी पाहिजे तेवढी. पण हे दिसतंय वरवर, याच्या पाठीमागे इम्पॉर्टंट काय आहे तर ते म्हणजे लॉंग टर्मसाठी ज्यावेळेस आपण फोलिक ॲसिड पेशंटला देतो तेव्हा फार महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन B12 एकदा चेक करणं. कारण व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ॲसिड या दोघं गोष्टी RBC बनवण्यासाठी मदत करतात आणि मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीम यात पण त्यांचा मोठा सहभाग असतो. मग या दोघं इम्पॉर्टंट त्यांचं जे सिग्निफिकन्स आहे हे आपण टाळू शकत नाही. तर तुम्ही फक्त फोलिक ॲसिडची जी डेफिशियन्सी ती भरून काढण्यासाठी मेडिसिन्स दिले तर वरवरती जी रक्ताची जी पातळी आहे ती रक्त पातळी वरवरती आपल्याला लेवलमध्ये आलेली दिसेल. आणि जे नर्वस सिस्टीम आहे तिचा जो डॅमेज आहे तो डॅमेज कोण भरून काढणार. मग हाताला ते हातापायांना नमनेस जाणवतं, मुंग्या जाणवणं, ही जी सगळी लक्षणं आहेत ही लक्षणं जाणार नाही. म्हणजे वरवरती पेशंटचा रिपोर्ट जरी आपल्याला नॉर्मल दिसला तरी जर पेशंटला अशी लक्षणं असतील तर आपण नुसते ते नॉर्मल रिपोर्ट्स पण कन्क्लुजन काढणार आहे का. तर जेव्हा नवीन नवीन प्रॅक्टिसला सुरुवात होते त्यावेळेस अशा बरेच केसेस येतात की ज्यांना विकनेस आहे, ज्यांना अशक्तपणा जाणवतो, झोपेतून उठल्यानंतर अंथरुणातून उठूच वाटत नाही, ही सगळी लक्षणं पेशंट्समध्ये दिसतात. त्यावेळेस आपण रक्त चाचणी करायचा सल्ला देतो. पण ज्यावेळेस आपण रक्त चाचणी करतो आणि जेव्हा आपल्या निदर्शनास येतं की फोलिक ॲसिडची कमतरता आहे तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा व्हिटॅमिन B12 चेक करणं आणि B12 चेक केल्यानंतरच पुढची ट्रीटमेंट चालू करणं. फोलिक ॲसिड आणि B12चा एवढा जवळचा संबंध असतो. त्यामुळे मला हे सांगायचंच होतं. धन्यवाद.